आपल्यासोबत मेजर जनरल अनिल बामसराय सर. पाकिस्तानमधील लष्करचा टॉप कमांडर रिजवान हनीफने जो दावा केला की मागच्या 3-4 वर्षामध्ये भारताच्या अंडर फोर्सने त्यांच्या अनेक कमांडरची हत्या केलेली आहे, त्यांच्या या दाव्याकडे तुम्ही कशा प्रकारे बघता? रिजवान हनीफने काही 2 दिवसापूर्वी एका जनाजामध्ये त्याचा आतंकवादीचा ज्याचा मृत्यू झाला होता तिथे त्यांनी स्टेटमेंट दिली होती की आपण मागच्या काही वर्षामध्ये जवळजवळ 2020पासून किंवा मागच्या 3-4 वर्षामध्ये खूप टेररिस्ट लोकांना हलाक केलं आहे. आणि त्याचं म्हणणं आहे की हे सगळं भारताचे जे गुप्तहेर आणि अंडरग्राऊंड किंवा ओव्हरग्राऊंड वर्कर्स आहेत पाकिस्तानमध्ये त्यांच्यातर्फे हे केलं जातं आणि कंप्लीट इंडियन इंटेलिजन्स ह्याच्या मागे आहे. भारत हे असं काम कधीच करत नाही. आपण जेव्हा काम करतो आपण म्हणतो की घर में घुस के मारेंगे, तर आपण ओपनली हे कारवाई करतो. आपण असं कोवर्ट किंवा कवर्डली ॲक्ट करत नाहीत. पण त्याचंही म्हणणं आहे की मागच्या काही वर्षामध्ये जवळजवळ 3 डझन त्यांनी म्हटलं आहे की 30हून अधिक लोकांना मारलं गेलं आहे वेगवेगळ्या ठिकाणी. आणि फक्त एकाच ठिकाणी नाही, तर पेशावर असो, कराची असो, रावलपिंडी असो, मुझफ्फराबाद किंवा रावलकोट जे की पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीरमध्ये आहे, ह्या सगळ्या ठिकाणी आपण पाहिलं आहे की कशा प्रकारे आपले जे हितचिंतक आहेत भारताचे, त्यांच्या लोकांनी जितके टेररिस्ट ऑर्गनायझेशन होते किंवा जे नावाजलेले टेररिस्ट होते त्यांना हाणून पाडलेलं आहे. भारतासाठी ही एक मोठी अचीवमेंट आहे, कारण आपण काही न करता आपल्याला याचा रिझल्ट्स मिळत आहेत. जर का आपण बघितलं तर तुम्ही म्हणाले की आपले हितचिंतक कोण समजायचं मग ते जे आहेत अननोन असॅसिनेशन्स म्हणतात. लोक मोटरसायकलवरती येऊन अंधाधून फायरिंग करतात आणि नंतर कळतं की हे टार्गेटेड किलिंग होतं, हे रँडम किलिंग नव्हतं. त्याच्यामुळे त्यांच्यामधलेच जे डिसग्रंटल्ड किंवा जे लोकांना तिथल्या एस्टॅब्लिशमेंटची भीती आहे किंवा त्यांच्या अगेन्स्ट आहेत, हेच लोक तिथे कारवाई करतात. आणि हे जितके टेररिस्ट आहेत हे प्रायमरीली ह्यांचा एम असतो की कसं दहशतवाद पोचावा जाईल. आणि जसं रिजवान हनीफने म्हटलं आहे, जो की लष्कर ए तोयबाचा सिनियर कमांडर आहे, हाफिज सईद त्याचा सरगना आहे, आणि त्याचं हे वक्तव्य आहे दाखवतं ते किती घाबरलेले आहेत. म्हणजे मी तो व्हिडिओ पाहिलेला आहे, त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की हम ला इलाहा इल्लल्लाह के बाशिंदे हैं और भारत में हनुमान जी की पूजा होती है, गौरी शंकर की पूजा होती है, हरी राम म्हणजे त्याला श्रीरामचं नाव पण माहिती नाही आहे, कधी घनश्याम म्हणाले. म्हणजे अशा लोकांची पूजा करतात, गायीची पूजा करतात आणि इस्रायलवाले बछड्याची पूजा करतात. म्हणजे आपण जे आहोत मुसलमान हे बाकी लोकांपेक्षा खूप वर्चस्व आहे. त्याचा बहुतेक एम असतो की कशा प्रकारे रिलिजियस किंवा धर्माच्या नावावरती लोकांना भडकवायला पाहिजे आणि जितकं होऊ शकेल तितकं आतंकवाद वाढवल्यानंतर धर्माच्या नावाने जेव्हा असं होतं तेव्हा त्यांना वाटतं की आतंकवाद आणखीन खूप पसरेल. जरी या संपूर्ण हत्या प्रकरणामध्ये भारताचा हात नसला तरीही ज्या प्रकारे एक भीतीचं वातावरण पाकिस्तानमध्ये पसरलेलं आहे, त्यावरून असं वाटतं का तुम्हाला की मधल्या काही काळामध्ये ज्या आतंकवादी घटना आहेत त्यामध्ये काही घट झाली म्हणून? 100%. कारण जे भाषण आपण ऐकलं किंवा त्याचा व्हिडिओ पाहिल्यानंतर कळतं की त्याला किती खौफ आहे भारतीय सेना किंवा भारतीय इंटेलिजन्स एजन्सीजकडनं. ऑफिशियली आपण नेहमी म्हटलेलं आहे की आमचा याच्यामध्ये काहीही हात नाही आहेत, हे आमचे शुभचिंतक आहेत ज्यांनी कारवाई करतायत स्वतःच्या जोरावरती. आम्ही यांना ना मॉरल सपोर्ट देतो, ना इकॉनॉमिक सपोर्ट देतो, ना गायडन्स देतो, ना इंटेलिजन्स देतो. आम्ही असे कारवाई करत नाही. हे आमचं इथॉसमध्ये नाही आहे, आमचं प्रिन्सिपल नाही आहे. त्याच्यामुळे जे होतं आहे ते चांगलं होतं आहे. आपल्याला फायदा असा होतो आहे की आतंकवादी गतिविधांमध्ये खूप कमतरता आलेली आहे. जर का आपण बघितलं तर ज्या प्रकारे पाकिस्तान नेहमी ब्लेम करतो भारताला, त्याची एक स्ट्रॅटेजी देखील राहिलेली आहे. यातनं देखील तसं दिसतं का तुम्हाला की कुठेतरी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं नाव बदनाम करायचं आणि त्यातनं काहीतरी आणखी वेगळं साध्य करायचं? 100%. जर का आपण परवाचं स्टेटमेंट पाहिलं तर अशोक दारने स्टेटमेंट दिलं होतं की अफगाणिस्तान आणि भारताचं DNA एकच आहे म्हणे. हे लोक रामचे भक्त आहेत, RSSचे भक्त आहेत. त्याच्यामुळे जेव्हा आम्ही अफगाणिस्तानकडे पाहतो, आम्ही त्यांना ॲज अ एनिमी किंवा शत्रू म्हणून पाहतो. हे सगळं का बोलतात? जसं तुम्ही म्हणालात की आंतरराष्ट्रीय पटलावरती भारताला कसं खाली दाखवता येईल हे प्रयत्न असतो.
पाकिस्तान एक असा देश आहे ज्याला पूर्ण जगाने ओळखलं आहे. त्यांनी खूप प्रयत्न केला की इराण अमेरिका युद्धामध्ये मध्यस्थी करेल, पण त्याला यश नाही आलं. त्याला वाटलं होतं त्याला ॲडव्हान्टेज मिळेल, त्याचा इंटरनॅशनल मॉनिटरी फंडचं लोन माफ होईल, असं काहीही झालेलं नाही आहे. युद्ध तिथेच्या तिथेच आहे आणि पाकिस्तानची गती तीच आहे. पहिलेही त्यांच्याकडे खायला आटा नव्हता, आजही त्यांच्याकडे आटा नाही आहे आणि आतंकवाद रोज वाढतो आहे. TTP तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान त्यांचं जे हालत करते आहे ते त्यांना माहिती आहे, कारण अफगाण बॉर्डर असो की बाकी बॉर्डर असो, आणि इंटरनल स्ट्राईफ इतकं आहे. पंजाब असो, सिंध असो, बलुचिस्तान असो की खैबर पख्तूनख्वा असो, सगळीकडे बंड चालू आहे. POKमध्ये तर जबरदस्त बंड आहे. पाकिस्तानला ह्याला दखल घेणं खूप जरुरी आहे. यामध्ये आणखी एक महत्त्वाचा विषय की पुढील काळामध्ये देखील अशी जी किलिंग आहे हे सुरूच राहील असं वाटतं तुम्हाला, जे हितचिंतक आहे भारताचे त्यांच्याकडनं? माझं विश आहे आणि मी होप करतो की हे किलिंग्स आणखीन पुढे जातील, कारण जितके टेररिस्ट कमी तितकं भारताला फायदा आहे. रिक्रुटमेंटवर फरक पडला का या सगळ्या घटनांमुळे? नवीन जे रिक्रुटमेंट टेररिस्टचं होत होतं ते कमी झालं असं दिसतं? डेफिनेटली, कारण त्यांचे जे आतंकवादी ट्रेनिंग सेंटर्स होते ते आपण उद्ध्वस्त पाडले होते सिंदूरमध्ये आणि सिंदूरच्या आधी पण. आणि आता लोकांना कळायला लागलं आहे की रोटी कपडा और मकान हे ध्येय सर्वात वरती असतं. टेररिस्ट ऑर्गनायझेशनमध्ये जाऊन किंवा काही शॉर्ट टर्म गेन्स घेऊन त्यांना कोणाला फायदा होणार नाही आहे. त्याच्यामुळे त्यांचं इनपुट्स आणि त्यांचं रिक्रुटमेंटमध्ये खूप घट आला आहे आणि आपण असा विश्वास करू शकतो की काही दिवसामध्ये हे संपुष्टात येईल. पण पाकिस्तान एक वेगळा विषय आहे. त्यांचं रेटोरिक किंवा त्यांचं अस्तित्व ह्याच्यावरतीच आहे की कशाप्रकारे अँटी इंडिया ते भाषणं करतील, बोलतील किंवा कारवाई करतील, तेव्हा त्यांचं अस्तित्व जागेवर राहील. आपण बघू शकतो की रिजवान हनीफने जे वक्तव्य केलं त्याबद्दल भारतीय रक्षा क्षेत्रातील जे तज्ज्ञ आहेत ते काय विचार करतात, आणि अनिल बाम सरांनी देखील सांगितलं की याचा थेट भारताचा कुठलाही यांच्याशी संबंध नाही, मात्र जे भारताचे हितचिंतक आहे ते हे कृत्य करत असतात. त्यामुळे निश्चितच पाकिस्तान मागच्या काही वर्षामध्ये कशाप्रकारे विशेष करून जे आतंकवादी कमांडर आहे किंवा आतंकवादी संघटनांचे नेते आहे ते कशाप्रकारे घाबरल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर.